नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर विजय शिंदे, सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॅरेटो पर्याप्ततेच्या अटी याविषयी माहिती घेणार आहोत. इटालियन अर्थशास्त्रज्ञ पॅरेटो यांनी सामान्य कल्याणाची सकारात्मक कसोटी मांडली. पॅरेटोच्या मते एका व्यक्तीच्या कल्याणात वाढ केली असता दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या कल्याणाच्या पातळीत बदल होत नसेल तर एकूण सामाजिक कल्याणात वाढ होते. शिवाय एकाच वेळी सर्वांच्या कल्याणात वाढ होत असेल तर त्यास इष्टतम कल्याण समजावे. पॅरेटोच्या या संकल्पनेचा अभ्यास हिक्स लर्नर यांनी केला. त्या संदर्भात काही अटी घातल्या. प्राध्यापक हिक्सनी उपभोग, उत्पादन व विभाजन या संदर्भात सीमांततेची अट घातली. यालाच पॅरेटोच्या इष्टतमतेच्या अटी असे म्हणतात. आपण या अटी पाहूया. पहिली अट आहे विनिमयाची इष्टतम अट. वरील अटीनुसार उपभोक्ते ज्या दोन वस्तूंचा उपभोग घेतात त्या दोन वस्तूंमधील सीमांत पर्यायता दर हा प्रत्येक उपभोक्त्याबाबत सारखा असला पाहिजे. याचा दुसरा अर्थ असा की दोन भिन्न उपभोग्य वस्तूंचा सीमांत पर्यायता दर त्यांच्या किमतीच्या प्रमाणाबरोबर असावा. उपभोक्ता जेव्हा एखाद्या वस्तूच्या नगात वाढ करतो तेव्हा त्याला दुसऱ्या वस्तूच्या नगाचा त्याग करावा लागतो. एका वस्तूच्या वाढीसाठी दुसऱ्या वस्तूचा करावा लागलेला त्याग याच्या प्रमाणास सीमांत पर्यायता प्रमाण म्हणतात. उपभोक्त्याच्या बाबतीत हा दर घटत असतो. त्यामुळे उपभोक्ता एकाच समवर्ती वक्रावर असतो. कारण एकाच समवर्ती वक्रावर भिन्न बिंदूत उपभोक्त्याला मिळणारे समाधान सारखे असते. विनिमयाची इष्टतम अट आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करता येईल. वरील आकृतीमध्ये ए आणि बी हे दोन उपभोक्ते एक्स व वाय आणि ह्या दोन वस्तूंचा विचार एक्स वाय आणि ह्या दोन वस्तूंचा आपण विचार केलेला आहे. ओ हे आरंभ बिंदू ए उपभोक्त्याचा आहे, तर ओ बी हा आरंभ बिंदू बी या उपभोक्त्याचा आहे. A1, A2, A3 हे ए उपभोक्त्याचे समवर्ती वक्र आहे, तर B1, B2, B3 हे बी उपभोक्त्याचे समवर्ती वक्र आहेत. आकृतीतील कोणताही बिंदू दोन भिन्न उपभोक्त्यातील दोन भिन्न वस्तूंचे गट दर्शवतो. आकृतीमध्ये ई बिंदूत A1 व B1 हे दोन अनुक्रमे ए व बी उपभोक्त्याचे समवर्ती वक्र एकमेकांना स्पर्श करतात. तेव्हा ए हा उपभोक्ता एक्स या वस्तूंचे ओ ए व एक्स ए, ओ ए व एक्स ए आणि वाय वस्तूंचे ओ ए व वाय ए एवढ्या नगांचा उपभोग घेतो. त्यावेळी बी हा उपभोक्ता एक्स वस्तूचे ओ बी व एक्स बी नग व वाय वस्तूचे ओ बी वाय बी नग उपभोगतो. ई या बिंदूत दोन भिन्न वस्तूंतील सीमांत पर्यायता दर हा त्या वस्तूंच्या किमतीच्या प्रमाणाबरोबर नाही, कारण या दोन भिन्न समवर्ती वक्रांचा उतार सारखा नाही. म्हणून ई या बिंदूला ए आणि बी उपभोक्त्याच्या एक्स आणि वाय वस्तूतील विनिमयाचे प्रमाण इष्टतम असू शकत नाही. तेव्हा आकृतीतील असा एखादा बिंदू शोधू की ज्या बिंदूला दुसऱ्या उपभोक्त्याच्या उपयोगितेत घट न होता एखाद्या उपभोक्त्याच्या उपयोगितेत मात्र वाढ झालेली असते. ए उपभोक्ता एक्स वस्तूचे पूर्वीपेक्षा जास्त नग व बी उपभोक्ता वाय वस्तूचे पूर्वीपेक्षा जास्त नग घ्यायचे आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही उपभोक्ते जेव्हा पूर्वीच्या समवर्ती वक्राच्या दिशेने सरकतात तेव्हा कोणाच्याही समाधानात घट न होता दोघांनाही मिळणारे समाधान जास्त असते. जेव्हा उपभोक्ते ई बिंदूकडून आर बिंदूकडे ई बिंदूतून आर बिंदूकडे
सरकतात तेव्हा ए उपभोक्त्याला वाय वस्तूच्या त्यागामुळे एक्स वस्तूचे तर बी उपभोक्त्याला एक्स वस्तूच्या त्यागामुळे वाय वस्तूंचे पूर्वीपेक्षा जास्त नग खरेदी करता येतात. या बिंदूला बी उपभोक्त्याच्या समाधानात कोणताही बदल होत नाही, कारण तो मूळच्या समवर्ती वक्र आहे. B1 मूळच्या समवर्ती वक्रावर असतो. तर ए उपभोक्ता A3 समवर्ती वक्रावर असतो, त्यामुळे त्याच्या समाधानात वाढ होते, कारण उजवीकडे समवर्ती वक्र जास्त समाधान देतात. या उलट P या बिंदूत गेलो असता बी उपभोक्ता तिसऱ्या म्हणजे B3 समवर्ती वक्रावर आहे, म्हणजे त्याच्या समाधानात वाढ होते. या उलट ए उपभोक्ता पहिल्या समवर्ती वक्रावर आहे, म्हणजे समाधान कायम असते. अशा प्रकारे PQR हे बिंदू पॅरेटोच्या अटीची पूर्तता करतात. करार वक्रावरील कोणत्याही स्पर्शबिंदूला एक्स आणि वाय वस्तूंतील सीमांत पर्यायता दर सारखा असतो. त्यामुळे या वक्रावरील कोणताही बिंदू विनिमयाच्या इष्टतम अटीची पूर्तता करतो. त्यामुळे या वक्रावरील कोणताही बिंदू समाजाच्या कल्याणात वाढ दर्शवितो. दुसरी अट आहे उत्पादन घटकाच्या वितरणाच्या इष्टतमतेची अट. ही अट उत्पादन घटकांच्या इष्टतम विभाजनाच्या संदर्भात असून तीनुसार कोणत्याही एका समान उत्पादनासाठी दोन भिन्न उद्योग संस्थांनी उपयोगात आणलेल्या दोन उत्पादन घटकातील तांत्रिक सीमांत पर्यायता दर समान असावा. म्हणजे काय, तर दोन भिन्न उद्योग संस्थांनी उपयोगात आणलेल्या दोन उत्पादन घटकातील तांत्रिक सीमांत पर्यायता दर समान असावा. आकृतीमध्ये भिन्न उद्योग संस्थांचे भिन्न समवर्ती वक्र काढले आहेत. त्यावरील प्रत्येक बिंदू विशिष्ट उत्पादन पातळीला दोन भिन्न उत्पादन घटकातील सीमांत पर्यायता दर प्रत्येक बिंदूला सारखा असतो. ही अट आपल्याला आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल. आकृतीमध्ये एक्स व वाय हे दोन भिन्न उत्पादन घटक आहेत, एक्स आणि वाय. ए व बी हे या दोन उद्योग संस्था आहेत. A1, A2, A3 हे उद्योग संस्थेचे, तर B1, B2 आणि B3 हे बी उद्योग संस्थेचे समउत्पादन वक्र आहेत. समउत्पादन वक्रांचा उतार एक्स व वाय या दोन भिन्न उत्पादन घटकातील तांत्रिक सीमांत पर्यायता दर दर्शवतो. आता इथं ई बिंदूत संतुलन झाले आहे, तर ती उद्योग संस्था एक्स वस्तूचे OA व XA तर वाय वस्तूचे OA YA उत्पादन घटक उपयोगात आणते. पण ई या बिंदूला दोन भिन्न उत्पादन घटकातील तांत्रिक सीमांत पर्यायता दर सारखा नाही, कारण हे दोन भिन्न समउत्पादन वक्र वरील बिंदूत आहेत. दोन भिन्न उत्पादन घटकांच्या विभाजनाच्या इष्टतमतेच्या अटीची तेव्हाच पूर्तता होते जेव्हा दोन भिन्न उत्पादन घटकातील तांत्रिक सीमांत पर्यायता दर सारखा असतो. आकृतीमध्ये CC या करार रेषेवरील प्रत्येक बिंदू म्हणजे PQR या CC या करार रेषेवरील PQR या बिंदूत ही अटींची पूर्तता होते. याचा अर्थ CC या रेषेवरील कोणत्याही बिंदूला उत्पादनाच्या प्रत्येक घटकांचा इष्टतम उपयोग होतो. तिसरी अट विशेषीकरणाच्या प्रमाणाची इष्टतम अट. कोणत्याही दोन उद्योग संस्था ज्या कोणत्याही दोन वस्तूंचे उत्पादन करतात त्या वस्तूंच्या रूपांतरणाचा सीमांत दर सारखा असला पाहिजे. हे आपण आकृतीच्या सहाय्याने पाहूया. आकृतीमध्ये ए उद्योग संस्थेचा TA व बी उद्योग संस्थेचा TB हा विशेषीकरण वक्र आहे. या वक्रावरील प्रत्येक बिंदू हा दिलेल्या उत्पादन घटकांच्या मदतीने दोन भिन्न उत्पादनाचे जास्तीत जास्त किती नग उत्पादन होऊ शकतात हे दर्शवतो. हे वक्र आरंभ बिंदूची अंतर्गोल आहेत. याचा अर्थ सीमांत पर्यायता दर वाढत जातो. ए उद्योग संस्था एक्स वस्तूचे OD वाय वस्तूचे CD नग तयार करते. याचा अर्थ दोन भिन्न उद्योग संस्थांचे एक्स व वाय या वस्तूंचे एकूण उत्पादन अनुक्रमे OD OF CD
EF असते हे आकृतीवरून स्पष्ट होते. 4. उत्पादन घटक उपयोगितेची इष्टतम अट. दोन भिन्न उद्योग संस्थांनी वस्तूंच्या निर्मितीसाठी उपयोगात आणलेल्या उत्पादन घटकांचा व त्या निर्मिती वस्तूमधील सीमांत रूपांतरण दर दोन्ही उद्योग संस्थांसाठी समान असला पाहिजे. ही अट आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल. आकृतीमध्ये ए उद्योग संस्थेचा OA व बी उद्योग संस्थेचा OB रूपांतरण वक्र आहे. OS अक्षावर L उत्पादन घटक मोजले आहे तर OY अक्षावर Z उत्पादन घटक मोजले आहेत. आकृतीमध्ये दोन भिन्न उत्पादकता रूपांतरण वक्र म्हणजे OA आणि OB आहेत. त्या ठिकाणी इष्टतम उत्पादन नसते कारण ते परस्परांना स्पर्श करत नाहीत. हा असा आहे, हा असा आहे, हा एकमेकांना स्पर्श करत नाहीत. जर हा वक्र वरच्या बाजूला सरकला तो OB1 अशा पद्धतीने OB1 असा वरच्या बाजूला सरकला तर तो OB1 झाला. तो OA या वक्राला E बिंदूमध्ये स्पर्श करतो. आकृतीमध्ये E बिंदूत उत्पादन घटक व उत्पादन उपयोगितेचा इष्टतम संबंध दर्शवतो. कारण दोन्ही वक्र E बिंदूत स्पर्श करतात तेथे रूपांतरित वक्राचा उतार सारखा असतो. त्यामुळे वस्तूंची उत्पादकता CD पासून KH पर्यंत वाढते. 5वी अट आहे उत्पादन पर्याप्ततेची इष्टतम अट. उत्पादन पर्याप्ततेच्या इष्टतम अटीनुसार दोन वस्तूंचा उपभोग होणाऱ्या उपभोक्त्याच्या त्या दोन वस्तूंचा सीमांत पर्याप्त दर समान असला पाहिजे. म्हणजे दोन भिन्न उत्पादनातील सीमांत पर्यायता व सीमांत रूपांतरण दर समान असला पाहिजे. आपण हे आकृतीच्या सहाय्याने पाहूया. आकृतीमध्ये AB व XY X आणि Y या वस्तूंचा समाजातील उपभोक्त्याचा रूपांतरित वक्र आहे. तसेच IC1 आणि IC2 हे उपभोगाचे समवर्ती वक्र काढलेले आहेत. L या बिंदूला समाजात X वस्तूचे ON व Y वस्तूचे NL एवढे उत्पादन असते. त्यावेळी एक उपभोक्ता X वस्तूचे O1M व Y वस्तूचे ML एवढे नग उपभोगतो. पण L हा इष्टतम बिंदू नाही. हा इष्टतम बिंदू नाही कारण त्या बिंदूत सीमांत पर्यायता दर व सीमांत रूपांतर दर सारखे नाहीत. कारण AB हा वक्र IC1 याला L बिंदूत स्पर्श करत नाही, छेदून जातो. या ठिकाणी उपभोक्ता L बिंदूपासून E बिंदूकडे सरकतो तेव्हा AB या वक्राला दुसरा समवर्ती वक्र म्हणजेच IC2 हा समवर्ती वक्र E बिंदूत स्पर्श करतो. तेथे उत्पादक व उपभोक्ते समतोलात असतात. म्हणजे MRS मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन आणि मार्जिनल रेट ऑफ ट्रान्सफर सीमांत हस्तांतरण दर म्हणजे सीमांत पर्यायता दर व सीमांत रूपांतरण दर समान आहे. या ठिकाणी ही अट पूर्ण होते. 6वी अट आहे उत्पादन घटक उपयोगाच्या तीव्रतेची इष्टतम अट. वेतन दर आणि आराम यातील सीमांत पर्यायता दर हा श्रम तास व त्यामुळे उत्पादित होणाऱ्या वस्तूच्या नगाच्या सीमांत रूपांतरणाच्या दराबरोबर असला पाहिजे. म्हणजे बघा परत सांगतो, वेतन दर आणि आराम यातील सीमांत पर्यायता दर हा श्रमतास व त्यामुळे उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या नगाच्या सीमांत रूपांतरणाच्या दराबरोबर असला पाहिजे. जेव्हा उत्पादन घटकाला मिळणारा मोबदला हा त्या उत्पादन घटकांच्या सीमांत उत्पादकते एवढा असतो तेव्हा वरील अटींची पूर्तता होते. म्हणजे काय तर उत्पादन घटकांना मिळणारा मोबदला व त्या उत्पादन घटकांच्या सीमांत उत्पादकते एवढा असला पाहिजे. आपण या आकृतीच्या सहाय्याने पाहूया. आकृतीमध्ये OS अक्षावर उत्पादन घटक व Y अक्षावर उत्पादन मोजले आहे. TC हा अंतर्गोल वक्र असून तो काम आणि उत्पादन यातील वाढते सीमांत रूपांतरण दर दर्शवतो. तर समवर्ती वक्र बहिर्वक्र आहेत तो
तो वक्र काम आणि आराम यातील घटता सीमांत म्हणजे IC1 आणि IC2 काम आणि आराम यातील घटता सीमांत पर्यायता दर दर्शवतात. आकृतीमध्ये यल बिंदूत इष्टतम अटीची पूर्तता नाही. दुसरा समवर्ती वक्र TC म्हणजे IC2 हा TC या वक्राला P बिंदूमध्ये स्पर्श करतो किंवा छेदतो. उपभोक्ता काम आणि आराम यातील सीमांत रूपांतरण दर व काम आणि आराम यातील सीमांत पर्यायता दर हा परस्परावर असतो म्हणजे हा P बिंदूमध्ये. त्यामुळे P बिंदूवरील अटींची पूर्तता P बिंदूमध्ये अटींची पूर्तता होत असते. शेवटची अट आंतरकालिक इष्टतम अट. दोन उत्पादन घटकातील आणि दोन वस्तूमधील सीमांत कालिक रूपांतरित दर धोकारहित रोख्यांवर मिळणाऱ्या व्याजाबरोबर असला पाहिजे. बघा, दोन उत्पादन घटकातील आणि दोन वस्तूमधील सीमांत कालिक रूपांतरित दर धोकारहित रोख्यांवर मिळणाऱ्या व्याजाबरोबर असला पाहिजे. थोडक्यात याचा अर्थ असा की उत्पादक उत्पादन करताना ज्या व्याजदराने भांडवलाची उभारणी करतो तो व्याजदर आणि त्याने गुंतवलेल्या भांडवलाचा सीमांत उत्पादकता दर समान असला पाहिजे. बघा, पुन्हा सांगतो, याचा अर्थ असा की उत्पादक उत्पादन करताना ज्या व्याजदराने भांडवलाची उभारणी करतो तो व्याजदर आणि त्याने गुंतवलेल्या भांडवलाचा सीमांत उत्पादकता दर समान असला पाहिजे. हे आपण आकृतीच्या सहाय्याने पाहूया. वरील समोरील या आकृतीमध्ये OS अक्षावर पैशातील उत्पन्न व OY अक्षावर पैशाचे मूल्य मोजले आहे. IC1 आणि IC2 हे काल समवर्ती वक्र आहेत. ओके, काल समवर्ती वक्रावरील प्रत्येक बिंदू हा प्रचलित काळातील व भविष्यातील उत्पन्न यांचा घटता सीमांत काय दर्शवतो तर प्रचलित काळातील व भविष्यकातील उत्पन्न यांचा घटता सीमांत पर्यायता दर दर्शवतो. TC हा काल उत्पादक शक्यता वक्र आहे. TC हा काल उत्पादक शक्यता वक्र आहे. या वक्रावरील प्रत्येक बिंदू भांडवलाची घटती सीमांत उत्पादकता दर्शवतो. वरील अटींची तेव्हाच पूर्तता होते जेव्हा काल समवर्ती वक्र व काल उत्पादन शक्यता वक्र परस्परांना स्पर्श करतात. हे बिंदू यल बिंदूमध्ये परस्परांना छेदतात पण तो समतोल बिंदू नाही. तर IC2 म्हणजे हा IC2 समवर्ती वक्र हा TC या काल उत्पादक शक्यता वक्राला P बिंदूमध्ये स्पर्श करतो. त्यामुळे या बिंदूला वरील अटींची पूर्तता होत असते. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पॅरेटोच्या पर्याप्ततेच्या अटींची माहिती घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भ ग्रंथाच्या आधारे आपण ही संकल्पना समजून घेतली आहे. धन्यवाद.